शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी जगातल्या सर्वोच्च इमारतीवरून संपूर्ण भारतीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। नेहमीच सगळ्यांना आपल्या आचरणातून, कृतीतून, उक्तीतून आणि सुसंवादातून सर्वांनाच नवा दृष्टिकोन देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या संपादिका, अस्मिता कृषी पर्यटनच्या संस्थापिका, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिताताई सुरेश गायकवाड या दुबई येथे पर्यटनासाठी गेल्या आहेत। त्यांनी सर्वांनाच बुर्ज खलिफा या जगातल्या सर्वात उंच इमारतीवरून आपल्याशी संवाद साधून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात आणि त्या प्रत्येक भारतीयाला आत्मपरीक्षण आणि विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या आहेतच, परंतु या नवीन वर्षात नवी स्वप्न जगण्याची नवी आशा आणि दिशा देणाऱ्या सुद्धा आहेत। आज 1 जानेवारीच्या दिवशी उगवत्या सूर्याच्या साक्षीने जगातील सर्वोच्च इमारत बुर्ज खलिफा दुबई येथून आपल्याला सर्वोच्च शिखरावर आपण जावं आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण व्हावी अशा मनोकामना, अशा शुभकामना आम्ही संपूर्ण गायकवाड कुटुंबीय, मनोरमा परिवार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी आपल्याला देते। दुबई या जगात आदर्श असं ठिकाण मला वाटलं, कारण यांनी केलेली प्रगती, यांचं आपल्या देशावर असणारं प्रेम अतिशय म्हणजे सगळ्यांनाच आत्मपरीक्षण करायला लावणार आहे। विशेषतः आपल्या भारतीयांना तर आत्मपरीक्षण करायला लावणार आहे। आपल्या भारतानंतर दुबई निर्माण झाली, परंतु थोड्याच वेळामध्ये त्यांनी जी प्रगती केलेली आहे ती डोळे देखील टाकणारी आहे आणि या सगळ्या प्रगतीचं रहस्य म्हणजे इथल्या नागरिकांचं आपल्या देशावर असणारं प्रेम, इथली सिस्टीम जी त्यांनी बसलेली आहे की इथं एकदम 0% क्राईम आणि इथले रस्ते, इथल्या इमारती हे सगळंच डोळे दिपवून टाकणार आहे। या ठिकाणी आपण रात्री 3 वाजता सुद्धा अगदी निर्भयपणे फिरू शकतो, जेवढा 0% क्राईम दुबईमध्ये आहे। इथे कुठलाही टॅक्स नाही आहे, त्यांची कमाई ओरबडून घेत नाही त्यांचा देश, हेही विचार करण्याला लावणार आहे। त्यामुळं आपल्या देशातून ब्रेन ड्रेन मोठ्या प्रमाणावर दुबईमध्ये होत आहे, त्याचं कारण हेच आहे असं मला वाटतं, कारण आपल्या देशामध्ये सर्वोच्च कर आहे आणि हे कर त्यामुळंच आपल्या देशातली उच्च शिक्षित मंडळी आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर, ही सगळी मंडळी आज या दुबईमध्ये वास्तव्यात आलेली आपल्याला दिसतात आणि त्यामुळंच मला असं वाटतं की आपल्या देशात सुद्धा आज जर आपण या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या, आपल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा याचं आत्मपरीक्षण करून आपल्याकडेही या सगळ्या सिस्टीम लागू करण्याची गरज आहे।